आता बऱ्याच वेळा ना आपल्याला माहिती नसतं की दाताचं आणि आपल्या बाकीच्या शरीराचं काय कनेक्शन आहे. जसं तुमच्या आपल्या तोंडामध्ये जवळपास 300 पेक्षा जास्त बॅक्टेरिया आहेत जे चांगले आहेत, पण जेव्हा ह्याचं प्लाक वगैरे जमा होतं आणि त्याच्यामध्ये जेव्हा त्याचं कॉम्बिनेशन होतं आणि ऍसिड तयार होतं, तर हे हार्मफुल बॅक्टेरिया होतात. हे जर आपल्या ब्लड स्ट्रीम मध्ये गेले, आपल्या आर्टरीज मध्ये जर गेले आणि तिथून जर हृदयात गेले, तर हार्ट डिसीज होण्याचे चान्सेस नक्कीच वाढतात. म्हणजे ज्यांच्या हिरड्या चांगल्या नाही आहेत त्यांना हार्ट अटॅक किंवा हार्ट डिसीज होण्याचे चान्सेस डबल आहेत. किंवा हे जसं आपण इनहेल करतो, हे गेलं ना आतमध्ये, तर तुमच्या लंग्स मध्ये पण ते जात आहे, तर तुम्हाला तो न्यूमोनियाचे चान्सेस पण आहेत. खूप वेळा माउथ ब्रिदिंग करताना दिसतात मुलं आपल्याला, किंवा हे तिथून आहे, हे डायरेक्ट जातं, हे आपल्याला कळतच नाही. आपण न्यूमोनियावर म्हणजे करत राहतो इलाज, पण नेमकं कशामुळे झालंय हे कळत नाही.